तर ह्याचं काय काम आहे, ह्याच्याविषयी कशाला मी विचार करत बसू, जगाचा विचार करायची मला काय गरज आहे, मला माझं आरोग्य प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येकाला असंच वाटणार. मग आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की आपण प्रत्येक मानव या विश्वाचा घटक आहेत का? आहोत का आपण विश्वाचे घटक? आहोत, नक्की आहोत. विश्वाच्या बाहेर कुठे जाणार? जाऊच शकत नाही ना कुठे. या विश्वातच राहिलं पाहिजे. आणखीन कुठे जाणार? विश्वाच्या बाहेर जाऊच शकत नाही. मग जसे आपल्याला सृष्टीमध्ये नियम दिसत आहेत, गणितासारखे अचूक नियम आहेत, अचूक म्हणजे त्याच्यावर गणित मांडलं जातं की सूर्य केव्हा उगवणार, चंद्र केव्हा उगवणार. परफेक्ट आपल्याकडे तसं विज्ञान आहे, शास्त्र आहे. मग मानवी जीवनाचे सुद्धा निश्चित आणि अचूक असे नियम आहेत. जे जीवन आपण म्हणतो श्वासोच्छ्वास, त्या मानवी जीवनाचे निश्चित आणि अचूक परफेक्ट असे नियम आहेत. आणि हे नियम आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकतो. तर हे नियम कसे आहेत? जर आपण सदाचाराच्या रूढी म्हणजे चोरी कधी करू नये, खोटं कधी बोलू नये, हे धडे तुम्ही घेऊन आलेले आहात, पुढे आलेले आहात. तर अशा प्रकारचे हे नियम नाही आहेत. तर श्वसन प्रकार, मानसिक व्यायाम प्रकार, जीवनाचे अष्टांग राजमार्गाचे नियम, अशा प्रकारचे ते नियम आहेत. ते वेगळे नियम आहेत. तर आता माणसाला जेव्हा असं वाटत असतं, म्हणजे कोणत्याही शाळकरी मुलाला जरी विचारलं की माणसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या गरजा कोणत्या आहेत, तर तो पटकन सांगतो की अन्न, वस्त्र, निवारा. कोणत्याही शाळकरी मुलाला विचारलं तरी तो हेच सांगेल पटकन, अन्न, वस्त्र, निवारा. आणि आता तुम्ही विचाराल तर आणखीनही सांगतील की वेळेची कमी, मला वेळ पाहिजे. कोणाला एखाद्याला विचारलं तर तो म्हणेल मला वेळ पाहिजे, झोप पाहिजे. तर याही काही गोष्टी आहेत की ज्या अतिशय आवश्यक आहेत. पण या सगळ्यांशिवाय सुद्धा जीवन चालू राहतं. तुम्ही विचार करा की अन्न, वस्त्र, निवारा नसेल, वेळ नसेल, झोप नसेल, काही जरी किती आवश्यक गोष्टी आपण ज्याला म्हणतो आहोत की ज्या मानवासाठी अगदी मूलभूत आहेत, पण त्याच्यापेक्षाही मूलभूत जीवन आहे, श्वास आणि विचार आहेत. हे किती मूलभूत आहेत की आपण अगदी पावलोपावली वापरतो. श्वासाशिवाय एक मिनिट तरी राहू शकू का? विचारांशिवाय आपलं चालेल का? बघा की विचारांशिवाय सुद्धा चालणार नाही. विचार सोडून देऊन आपल्याला चालणार नाही आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी सुधारणं, या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आणि त्यातून आपलं आरोग्य, यश, आनंद हे प्राप्त करणं, हे आपलं कर्तव्य नाही का? हे आपलं ध्येय आपण ठेवायचं नाही का? म्हणजे आपण जे टिळकांनी आपल्याला जे हक्क सांगितले आहेत, तर हे आपले हक्क आहेत. खरोखरच हे आपले हक्क आहेत, कारण जीवन आपल्याला दिलं गेलेलं आहे. आपण त्या जीवनाचे आपण भागीदार आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला जीवन दिलं गेल्यामुळे आपले ते हक्क आहेत की आपण आपलं जीवन आरोग्यसंपन्न, आनंदी, यशस्वी ठेवलं पाहिजे. तर मग आता आपण पुढे जाऊया की ब्रह्मविद्या आरोग्य कसं देते. मराठीत आपण आरोग्य हा शब्द वापरतो, पण आरोग्य हा शब्द थोडा नकारात्मक आहे, रोगावर आधारलेला आहे. तर इंग्रजीत ज्याला हेल्थ म्हणतात तो बरोबर शब्द आहे. मराठीत सुद्धा स्वास्थ्य शब्द बरोबर आहे. स्वास्थ्य म्हटलं की तो बरोबर शब्द होईल, पण स्वास्थ्य शब्द एवढा वापरात नाही. आरोग्य हा शब्द वापरामध्ये आहे. रोग नाही ती स्थिती म्हणजे आरोग्य का? तर नाही. तर रोगाची व्याख्या करता येते, आरोग्याची व्याख्या करता येत नाही. मग अशी जसं म्हटलं की चर्चा करू शकत नाही आपण. तर कोणत्याही रोगाची म्हणजे तुम्ही बघाल तर मेडिकल सायन्स जे आहेत त्यामध्ये रोगांवर चर्चा केली जाते की रोगाचं निदान सांगितलं जातं, त्यावर इलाज सांगितला जातो,
असं आपल्याला रोगांवर चर्चा होताना दिसते. तर ब्रह्मविद्येमध्ये आपण जे आरोग्य म्हणतो ते स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय, त्याच्याविषयी आता आपण बघूया. तर ब्रह्मविद्येने आपण रोग घालवत नाही, तर आरोग्याची स्थिती निर्माण करतो. हे समजणं थोडं अवघड आहे बरं का, की आपण रोग घालवण्याच्या मागे नाही लागत. मेडिकल सायन्स काय करतात, रोग घालवण्यासाठी औषधं देतात, रोग बरा करण्यासाठी औषधं देतात. आपण रोग घालवण्यासाठी काही वेगळं करत नाही, आपण आरोग्य प्राप्त करण्यासाठी काही करतो. गोष्टी ज्या करतो त्या आरोग्याकडे नेणाऱ्या करतो. हा उलटा अप्रोच, म्हणजे हा जरा वेगळा प्रकार आहे. कारण त्याच्यामुळे आपण बघू की वेगवेगळे आजार जे आहेत त्या वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधं आहेत, बरोबर, की याचा इलाज वेगळा आहे, त्याचा इलाज वेगळा आहे, प्रत्येकाची निदानं वेगळी आहेत. आता तुम्ही समजा एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि त्या डॉक्टरने एकच गोळी सगळ्यांना दिली, कोणताही आजार असू दे, प्रत्येकाला एकाच प्रकारची गोळी, एकच औषध सगळ्यांना दिलं, तर तुम्ही म्हणाल काय बोगस दिसतोय, बरोबर की नाही, की हे काय बरोबर वाटत नाही आहे, सगळ्या रोगावर एकच गोळी देतो आहे. पण ब्रह्मविद्येमध्ये मात्र कोणताही आजार असू दे, आपले सगळे श्वसन प्रकार आणि आपली मानसिक व्यायाम प्रकार, सगळ्या कोणताही रोग असू दे, कारण आपण आरोग्य उत्पन्न करतो. तर त्याच्यामुळे अमुक रोग झाल्यानंतर मला अमुक श्वसन प्रकार केला पाहिजे असं नाही आहे. सगळे श्वसन प्रकार आवश्यक आहेत, की सगळ्या श्वसन प्रकारांमधून आपण आरोग्य उत्पन्न करतो. तर आरोग्य म्हणजे काय, आरोग्य म्हणजे संतुलन, बॅलन्स्ड. आता हा कसला बॅलन्स्ड, तर हे आपण बघूया. तुम्ही काही झालं, म्हणजे आजारी झालात किंवा कोण आजारी असेल, तर तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की आता हे सगळं चेकअप करा, त्यांचं रक्त चेक करा किंवा युरिन चेक करा, वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. मग त्याचा जो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये काय असतं, 2 रेंज दाखवलेले असतात. एक वरची रेंज असते आणि एक खालची रेंज असते, आणि ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. वर गेलं तरी अडचण आहे, खाली गेलं तरी अडचण आहे. म्हणजे काय, संतुलनात राहिलं पाहिजे, बरं की नाही, की संतुलन म्हणजे आरोग्य असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण आपल्या या श्वसन प्रकारांनी संतुलन निर्माण करतो. तर शरीर एका सूक्ष्म प्राणशक्तीवर चालतं, आणि ही आपण प्रामुख्याने श्वासामार्फत आत घेतो, म्हणजेच ती दिव्यशक्ती. त्या दिव्यशक्तीलाच आपण प्राण म्हणू शकतो, ब्रह्म म्हणू शकतो, चैतन्य म्हणू शकतो. आपण कोणतंही नाव त्या शक्तीला दिलं तरी काही बिघडत नाही, परमेश्वर म्हणा, काही नाव देऊ शकतो. तर ही प्रामुख्याने आपण श्वासामार्फत आत घेतो. प्रत्येक वेळी जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला हवा, प्राणवायू आणि प्राणशक्ती असं आपल्या आत येते. आता ही आपलं जीवन चालवत असते. हिची तुलना आपण विद्युत शक्तीशी करू शकतो. विद्युत शक्ती कशी आहे, तर धन आणि ऋण 2 भाग आहेत विद्युत शक्तीला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तसं या शक्तीचे सुद्धा 2 भाग आहेत. आणि आपल्याला 2 नाकपुड्या का आहेत, आतापर्यंत आपण कधी विचार केला आहे का, की आपल्याला 2 नाकपुड्या का आहेत, एकच भोग का नाही. तोंडाचं एकच भोग आहे, तोंड आपल्याला दिलं आहे खायला, तर एकच भोग दिलं आहे. मग नाकाचा एकच भोग का नाही आहे श्वास घ्यायला, 2 भोकं का केली आहेत, एक डावीकडे एक उजवीकडे. तर डाव्या नाकपुडीतून आपण ऋणतत्व आत घेतो, निगेटिव्ह, आणि उजव्या नाकपुडीतून आपण धनतत्व आत घेतो, पॉझिटिव्ह. आणि ह्या दोन्ही जे आपण ज्या वेळेला श्वास घेतो त्यावेळेला हे दोन्ही समप्रमाणात घेतलं गेलं पाहिजे. ते दोन्ही समप्रमाणात आपल्या शरीरामध्ये आलं पाहिजे आणि त्याचं संतुलन आपल्या शरीरामध्ये झालं पाहिजे. हे संतुलन साधणं हे आरोग्य आहे. आरोग्य म्हणजे काय लक्षात येतं आहे, स्वास्थ्य आहे. स्वास्थ्य म्हणजे काय, धन प्राणशक्ती आणि ऋण प्राणशक्तीचं संतुलन. आता आपण काय करत असतो, कधी जास्त खातो, कधी कमी खातो,
कधी जास्त काम करतो, कधी कमी काम करतो, कधी जास्त झोपतो, कधी कमी झोपतो, वेगवेगळ्या प्रकारे आपलं रुटीन चालू असतं. आपण श्वाससुद्धा नियमितपणे, म्हणजे आपल्याला श्वासाची सवय जर नीट झालेली नसेल तर श्वासही आपण नीट घेत नाही. विचारही आपण निगेटिव्ह किंवा नकारात्मक करत राहतो. आणि मग अशा वेळी हे असंतुलन तयार होतं. आणि हे असंतुलन आजार आणि मानसिक अडचणी या रूपामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बाहेर येतं. म्हणजे लक्षात येतं आहे की आपण श्वास आणि विचार सुधारणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की ध्यान करायचं वगैरे म्हणजे काय फार साधू वगैरे व्हायची जरुरी आहे किंवा मी रिटायर्ड झाल्यावर करीन, आत्ता कुठे. पण आपल्यासाठी ते जास्त उपयोगी आहे, कारण आपले विचारच अजून बदलायला पाहिजे आहेत. आणि आपल्याला काय आहे की आपल्यामधली प्राणशक्तीच माहिती नाही, जीवनच आपल्याला कळलेलं नाही. त्याच्यामुळे त्याचं असंतुलन झालेलं केव्हा कळतं, ते झाल्यानंतर. ते होताना आपल्याला कळतच नाही. तर ब्रह्मविद्येच्या साधनेने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे फुफ्फुसांची क्षमता वाढते, भरपूर प्राणवायू शरीरात येतो, रक्ताभिसरण उत्तम होतं. आणि दुसरं म्हणजे प्राणाच्या पातळीवर ताजतवानं होतं, शरीर हलकेपणा येतो. प्राणाच्या पातळीवर आपण अधिक उत्साह, जोम, कारण प्राणाचं गुणधर्म काय आहे की योग्य प्रकारे जोपासलेला प्राण माणसाला आनंदी, उत्साही, निरोगी आणि परोपकारी बनवतो. हे गुणधर्म आपल्यापाशी आहेत का, आपण पाहूया. की योग्य प्रकारे जोपासलेला प्राण माणसाला आनंदी, उत्साही, निरोगी आणि परोपकारी बनवतो. तर हे आपण होण्यासाठी, असा योग्य प्रकारे प्राण जोपासला जाण्यासाठी ब्रह्मविद्या अतिशय आवश्यक आहे. आता आपण एक प्रयोग करूया. तुम्ही सगळेजण बसलेले आहात, आपल्यामध्ये प्राणशक्ती आहे. जसं मी म्हटलं की धन आणि ऋण भागामध्ये ती आपल्यामध्ये येते. तर तुम्ही जरा पुढे सरकून बसा खुर्चीत आणि पायांच्या टाचा जुळवून घ्या. सहज ताट बसा, फार अगदी ताण देऊ नका, पण सहजगत्या ताट बसा. आता दोन्ही हात जे आहेत ते छातीच्या समोर आणा आणि दोन्ही हाताची जी बोटं आहेत ते मी हे मुद्दाम वर धरते तुम्हाला दिसावं म्हणून, ती बरोबर एकमेकांच्या समोर आणा. आणि आता ती दूर न्या आणि परत जवळ आणा. 5-6 वेळा करा. दूर न्या, परत जवळ आणा. आणि अनुभव घ्या की काय जाणवतं आहे. चार्ज जाणवतोय का. डोळे मिटून घ्या म्हणजे अनुभवास येईल फीलिंग. नमस्कार. काय जाणवतंय. चुंबकत्व जाणवतंय किंवा चार्ज, असं भार स्वरूप काही जाणवतंय का. हात वर करा किती जणांना जाणवलं. अरे वा वा, छान, चांगलं आहे. तुम्ही घरी पण हा प्रयोग करा, कारण आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे तिचा अनुभव आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. आता आपण यशाची थोडीशी चर्चा करूया. तर यशाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार आहे, कारण लहान मोठे, प्रौढ, वयोवृद्ध अशी वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं यश. कारण प्रत्येकाचं यश, मला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे म्हणजे यश, ही यशाची सोपी व्याख्या आहे. तर आता ह्याच्यासाठी आता आपण साधा विचार केला तरी लक्षात येईल की एखादी गृहिणी आहे, तिचं यश वेगळं आहे, एखाद्या वकिलाचं यश वेगळं आहे किंवा एखाद्या नटाचं यश वेगळं आहे. प्रत्येकाचं यश वेगळं वेगळं आहे. आणि मग या यशासाठी आपण नेमकं काय करू शकतो. तर आपण आपल्या विचारांना, मानसिक श्वसनांपासून विचारांना वळण लावू शकतो. आपण जे मानसिक व्यायाम प्रकार, मानसिक श्वसन प्रकार, मानसिक व्यायाम प्रकार ज्याला आपण म्हणू, त्यामुळे आपण आपल्या विचारांना
योग्य विचारांचं वळण लावू शकतो. आपल्या अर्धज्ञात मनामध्ये योग्य विचार जोपासू शकतो. तर हे करण्यासाठी ब्रह्मविद्येच्या आपल्या पुस्तकांमध्ये सगळी माहिती आणि आपले शिक्षक जे आहेत ते सर्वांना हे शिकवलं जातं. अगदी सुलभ आणि सोपी पद्धत आहे आणि कोणताही माणूस हे करू शकतो. जसं मगाशी आपल्याला त्यात राणे सरांनी सांगितलं, 93 वर्षाचे राणे सर आहेत आणि ते सगळे श्वसन प्रकार उभं राहून करू शकतात. इतके सोपे आहेत. कोणताही माणूस, आपल्याला काही अवघड सांगितलेलं नाही, खाली डोकं वरपाय करा वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. अगदी साधे, सहज आणि सोपे श्वसन प्रकार आहेत. तसंच अगदी सहज आणि सोपी अशी वाक्य ध्यानाची आपल्यासाठी दिलेली आहेत आणि ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे ती सतत त्याचा ध्यास घ्यायचा आहे, ती सतत अंमलात आणायची आहेत. तर गीतेमधला एक शेवटचा जो श्लोक आहे तो यशासाठी आवश्यक असा श्लोक आहे की यशस्वी होण्यासाठी यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा श्लोक. तर हा श्लोक काय सांगतोय, तर जिथे अर्जुन आहे आणि जिथे श्रीकृष्ण आहे तिथे यश आहे. आता आपण म्हणू की आपल्या जीवनात अर्जुन आणि श्रीकृष्ण आणि याचा काय संबंध आहे, तर आपण असं म्हणू शकतो की आपण अर्जुन आहोत. आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण संघर्ष करतो आहोत आणि आपल्यामध्येच तो श्रीकृष्ण आहे, आपल्यामध्येच तो जीवनशक्ती आहे, तो परमेश्वर आहे आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला लाभणं, त्याचं मार्गदर्शन आपण मिळवणं आणि हे कसं मिळवायचं याचं यथायोग्य ज्ञान आपल्या प्राथमिक, प्रगत आणि प्रदीपक या सर्व आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आपलं यश तुम्हाला आत्ता आपण जेवढे करू तेवढं निश्चित यश आपल्याला प्राप्त होतं. पण खूप मोठं ध्येय आपल्यासमोर ठेवायचं असेल तर आपण ते सुद्धा निश्चित ध्येय ठेवू शकतो आणि ते सुद्धा प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला ब्रह्मविद्येच्या त्याचा इतिहास जो आहे आणि आता आपला साधक संघाचं जे काही कार्य चालू आहे त्याच्याविषयी मी थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे की 1300 वर्षापूर्वी भारतामध्ये नालंदा विद्यापीठ प्रसिद्ध होतं. जगातले वेगवेगळ्या देशांमधले लोक तिथे वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्र शिकण्यासाठी पूर्वी येत होते. 10,000 विद्यार्थी त्या काळामध्ये 1300 वर्षापूर्वी 10,000 विद्यार्थी तिथे राहत होते आणि शिकत होते. तर गुरु पद्मसंभव यांना बुद्धांचा अवतार मानला जातो. तर ते योग आणि तंत्रज्ञान या विषयाचे तिथे प्रमुख होते आणि ते ब्रह्मविद्या शिकवत होते. त्यांनी त्यांच्या निवडक शिष्यांना घेऊन तिबेटमध्ये जिथे शांतता होती, राज्य करणारे जे लोक होते ते शांततेत होते, समाज शांत होता आणि त्या शांततेमध्ये त्यांना पुढची प्रगती करण्यासाठी ते त्यांच्या निवडक शिष्यांना घेऊन तिकडे गेले. त्यानंतर 19व्या शतकामध्ये म्हणजे ती विद्या तेव्हापासून गुरु शिष्य परंपरेने दिली घेतली जात होती. 19व्या शतकामध्ये एका लामाचा मृत्यू झाला आणि इंग्लंडमध्ये त्याच वेळेला एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं नाव म्हणजे त्या लामानेच तो पुनर्जन्म तिथे घेतला आणि त्या बालकाचं नाव एडविन जॉन डिंगल, पुढे गुरु डिंगलेमी असं त्यांचं नाव आहे. तर ते एडविन जॉन डिंगल जे होते ते अगदी लहानपणापासून त्यांना तिबेटविषयी आकर्षण होतं आणि आध्यात्मिक ज्ञानाची ओढ होती. ते मोठे झाले थोडेसे आणि तरुण वयामध्ये म्हणजे भरपूर कष्ट घेत ते तिबेटमध्ये पोचले. बऱ्याच त्यांनी खस्ता खात खात ते तिबेटमध्ये पोचले. 152 वर्षांचे श्रेष्ठ तिबेटी गुरु की ज्यांचा एकही केस पिकलेला नव्हता, दात बळकट होते, संपूर्ण शरीर कठीण आणि आरोग्य संपन्न होतं
असे 152 वर्षांचे श्रेष्ठ तिबेटी गुरु, त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. ते त्यांच्यापाशी राहून काही दिवस राहून 10 महिने राहून त्यांच्याबरोबर त्यांनी पुढचं सगळं शिक्षण घेतलं. आणि गुरूंच्या आज्ञेने ज्यावेळेला गुरूंनी सांगितलं की आता तुला ही विद्या जेव्हा शिकवण्याची वेळ येईल आणि तुला शिकवल्याशिवाय चैनच पडणार नाही, त्यावेळेला तू ही विद्या शिकव. आणि खरोखरच नंतर ते चीनमध्ये गेले, त्यांनी चीनमध्ये व्यापार सुरू केला. पण कालांतराने त्यांना असंच वाटायला लागलं की आता मला हे शिकवलं पाहिजे, मला हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि ह्याने प्रेरित होऊन त्यांनी पुढे मग ते अमेरिकेमध्ये गेले आणि 1927 साली त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल फिजिक्स नावाची एक संस्था तिथे स्थापन केली, की मनाचं पदार्थ विज्ञान अशी संस्था त्यांनी तिथे स्थापन केली. आणि त्या संस्थेतर्फे त्यांनी बहुसंख्य लोकांना 2,18,000 लोकांना ही विद्या दिली. त्यातलेच एक आपले KS रामनाथन म्हणजे गुरु ज्योतिर्मयानंद, भारतातले मुंबईतले सद्गृहस्थ, त्यांनाही ज्ञान प्राप्त झालं. आणि त्यांनी 1977 साली मुंबईमध्ये वर्ग सुरू केले. 1983 साली आपल्या संस्थेचे जे प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर सर यांनी 1983 साली ज्योतिर्मयानंदांकडे प्रवेश घेतला. 1987 सालापर्यंत त्यांचे प्राथमिक, प्रगत, प्रदीपक सगळे वर्ग पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी ब्रह्मविद्येची जी सगळी पाठ होते त्याचं भाषांतर करण्याचं काम सुरू केलं. 1989 सालापर्यंत त्यांनी बरंचसं भाषांतर केलं. आणि 1989 साली त्यांनी ब्रह्मविद्या मराठीतून शिकवायला सुरुवात केली. आणि मराठीमधून भरपूर प्रतिसाद मिळायला लागला. सुरुवातीला एवढा प्रतिसाद नव्हता, पण जेव्हा याचे फायदे लोकांना लक्षात आले तेव्हा भरपूर प्रतिसाद मिळायला लागला. आणि 1997 साली दिवेकर सरांच्या सर्व शिष्यांनी एकत्र येऊन ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मविद्या साधक संघ अशी संस्थेची स्थापना केली. त्याच्या आधी ज्योतिर्मयानंदांचं काम मिशन